हॅलो फ्रेंड, तर नमस्कार सर्वांना। आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे आणि का वेगळा आहे ते सांगते तुम्हाला। तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर आजचा व्हिडिओ हा आहे बांगड्यांच्या संदर्भात। माझ्याकडे ज्या बांगड्यांचं कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर स्त्रीचं खरं सौंदर्य म्हटलं तर हे तिच्या चेहऱ्यात नसून तिच्या हातात खणखरणाऱ्या बांगड्यांमध्ये असतात। त्या बांगड्यांसोबत तिच्या खूप काही आठवणी असतात, खूप काही भावना असतात। कुठला कलर कुठल्या साडीवर मॅच होईल, कुठल्या ड्रेसवर छान दिसेल आणि कुठली बांगडी ही आपण कधी घेतलेली आहे, अशा ह्या खूप साऱ्या आठवणी त्या बांगड्यांमध्ये असतात। तर असंच मी तुम्हाला आज माझ्या बांगड्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे। तुम्हाला कुठल्या बांगड्या आवडल्या त्या मला कमेंट करून सांगा। आणि लास्ट बांगडी जी दाखवणार आहे ती माझ्यासाठी खूप खास आहे आणि खूप छान असं त्या बांगडीचं कलेक्शन आहे। तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर चला बघू शकतात, ह्या मी वेअर केलेल्या चॉकलेटी कलरच्या बांगड्या जो मरून कलरच्या आहेत, खूप छान आहेत। ह्या बांगड्या मी घेतल्या होत्या मागच्या वर्षीची जी हरतालिका होती त्या हरतालिकेला बांगड्या घेतल्या होत्या। बघू शकता खूप छान त्यांच्यावर असं काम आहे आणि अजूनही त्या बांगडीचा कलरसुद्धा गेलेला नाही, इतक्या छान बांगड्या आहेत। बघू शकता हातात घातल्यावर खूप छान दिसतात। असं आपण त्याच्या पाठीमागे नाही का पुढे कडे वगैरे टाकून पण वेअर करू शकतो, मस्त आहेत। आणि दुसऱ्या आहेत त्या हे बघा गुलाबी कलरच्या बांगड्या आहेत, त्याला असं स्टोन वर्क आहे। बघू शकता खूप अप्रतिम दिसतात ह्या पण बांगड्या, अतिशय छान आहेत आणि मस्त वाटतात। तुम्हाला पण बांगड्या वगैरे आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा मला। ह्या आहेत माझ्याकडच्या गुलाबी बांगड्या, बघू शकता तुम्ही। ह्या पण अतिशय छान आहेत, कुठल्याही साडीवरती आणि ड्रेसवरती अतिशय सुरेख दिसतात। सेकंड वन आहेत त्या, एक मिनिट हां बघा, ह्या कलरच्या आहेत त्या बांगड्या। त्याला पण वर्क म्हणजे प्रत्येक ज्या बांगड्या आहेत ना माझ्याकडे सगळ्यांना स्टोन वर्क आहे आणि एक खूप अप्रतिम आहेत, मस्त वाटतात एकदम साडीवर म्हणा ड्रेसवर म्हणा। ह्या पण आहेत छान बघा। ह्या ज्या बांगड्या आहेत ना तुम्ही ग्रीन साडीवरती ज्या ग्रीन कलरच्या आपल्याकडे बँगल्स असतात ग्रीन कलरची ज्यावेळेस आपण साडी वेअर करतो त्यावेळेस ना आपण काय करायचं, हे ग्रीन कलरच्या अशा बांगड्यांमध्ये हे असं पुढे मागे पण आपण टाकून वेअर करू शकतो। खूप अप्रतिम वाटतात, खूप छान वाटतात। हा आहे आणि ह्या पण बांगड्या मस्त वाटतात। माझ्याकडे ह्या हिरव्या बांगड्या आता सध्या थोड्याच आहेत, एवढ्याच आहेत, अजून घ्यायचेत। आता श्रावण महिना सुरू झाला की मी त्या घेईन। त्याच्यानंतर आहे तो मला आवडणाऱ्या मस्त असा मेहंदी कलर, हे बघा ह्या मेहंदी कलरच्या बांगड्या आहेत माझ्याकडच्या। त्याच्यामध्ये पण हे जे कडे आहेत हे पण स्टोनचे आहेत, बघू शकता। हे जे स्टोनचे कडे आहेत हे तुम्ही हिरव्या बांगड्यांमध्ये किंवा दुसऱ्याही कलरच्या कुठल्या पण बांगड्या आपण ज्यावेळेस घालतो ना त्यावेळेस ते पुढे मागे असं साडीच्या बांगड्यांमध्ये घालू शकतो किंवा नुसता एक कडाही आपण वेअर करू शकतो। हे मी असं कॉम्बिनेशन करून घेतलं होतं, मस्त वाटतात ह्या पण साड्या, एकदम अप्रतिम आहेत। त्याच्यानंतर हे कडे बघू शकता, मोत्याचे कडे आहेत, अप्रतिम आहेत। हे पण हे हिरव्या बांगड्यांमध्ये इतके अप्रतिम दिसतात आणि खूप छान दिसतात। अशा प्रकारे आपण हे बघा हिरव्या बांगडीमध्ये असं आपण ज्यावेळेस वेअर करतो ना त्यावेळेस अतिशय छान दिसतात, बघू शकता तुम्ही, मस्त आहेत, खूप भारी वाटतात। ज्यावेळेस आपण काही आपले मराठी फंक्शन येतात, आता येतील, आता नागपंचमी येणार, रक्षाबंधन येणार, त्याच्यानंतर हरतालिका, त्यावेळेस आपण ज्यावेळेस हिरव्या बांगड्या वेअर करतो ना त्यावेळेस हिरव्या बांगड्यांमध्ये हे कडे तर इतके अप्रतिम दिसतात ना। मोत्याचे कडे आहेत बघा, खूप छान आहेत। खूप वर्ष झाले ह्या बांगड्यांना खरं तर, पण त्याची अजूनही क्वालिटी जसली तशी आहे, खूप टिकल्या मला ह्या बांगड्या। त्याच्यानंतर ह्या काचेच्या बांगड्या, ह्या तर सध्या माझ्याकडे थोड्याच राहिलेल्या आहेत, काही बांगड्या याच्यातल्या तुटल्या, बघू शकता। कधी कधी काय होतं, माझी मुलं पण त्यांना दिसले का खेळायला म्हणून घेतात ह्या बांगड्या वगैरे, तर मग त्यांनी काही फोडलेल्या आहेत। हा बघू शकता तुम्ही लेव्हेंडर कलर आहे, खूप भारी वाटतो। आणि ह्या गुलाबी कलरच्या बांगड्या, ह्या पण मस्त आहेत, छान। हातामध्ये नाही का बांगड्यांची खणखण असते ना तेव्हा खरं तर खूप छान वाटतं। हा एक आहे, त्याच्यानंतर पॅरेट कलर, हे बघा हे पण कडेच आहेत, म्हणजे कडेच आहेत आणि त्याला असं आपण एक पण वेअर करू शकतो किंवा असं सेट करून
दोन्ही हातांमध्ये वेअर करू शकतो, किंवा ज्यांना वॉच वगैरे आवडतं घालायला त्यांनी इतकंच जरी हातामध्ये वेअर केलं ना, एक कडा किंवा असे 3 बांगड्यांचा सेट करून वेअर केला तरी खूप छान वाटतं. हे पण हा पण मस्त आहे बांगड्यांचा कलर पण बघू शकता किती लाईट आहे आणि मस्त आहे. लाईट वेट बांगडी पण आहे आणि खूप भारी आहे. त्याच्यानंतर अजून एक पॅरेट कलर आहे माझ्याकडे, बघू शकता. हे बघा, ह्याला पण हे डायमंडचं हे दिलेले आहेत. साईडला जे आहेत ते डायमंडचे छोटे छोटे असे ही बांगडी आहे आणि खूप छान वाटते ही पण बांगडी, मस्त. त्याच्यानंतर हे कडे, हा एकच कडा आहे. आपण दोन्ही हातांमध्ये एक कडा वेअर करू शकतो. हा पण मस्त आहे. आणि अजून एक आहे, थांबा. आणि आपल्याकडे चालणारे हे मस्त असे हे कडे, हे बघा मोत्याचे आहे. जे लग्न समारंभ असतो, हळदीचं फंक्शन वगैरे, त्यावेळेस सर्रास आपल्या महाराष्ट्रीयन मुली, ज्या मराठी मुली आहेत त्या सर्रास ह्या बांगड्या घालतच असतात. जो आपण हळदीचा चुडा भरतो त्या चुड्यामध्ये सर्रास ही बांगडी असते. खूप छान वाटतं याच्यामध्ये पण. हिरवी साडी ज्यावेळेस आपण घालतो ना, खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर हे दुसरे कडे आहेत, बघू शकता. खूप मस्त आहे. त्याच्यावरचं काम बघा किती छान आहे. जवळून दाखवते थोडं. एकदम अप्रतिम आहे आणि मस्त आहे. फुलं आहेत आणि त्याला छान अशी पानं दिलेली आहेत. अप्रतिम आहे, मस्त, बघू शकता. त्याच्यानंतर मागे एकदा मी हे दाखवलेलं ह्या बांगड्यांचं कलेक्शन, ज्या ताई होत्या त्यांना हे खूप आवडलेली. यातली एक बांगडी ही घरी राहून गेली आहे, माझ्याकडे आहे. पूर्ण सेट होता हा पण. त्याच्याकडचं एक त्याला छान असं झुंबर होतं बघा, ते घरी राहून गेलं. एवढा सेट आणलेला आहे, 2-2च पण आहे आता. आणि लास्ट वन आहे ते म्हणजे आपल्या काश्मीरी बांगड्या, ज्या आता सध्या खूप ट्रेंड्सला होत्या मध्ये, त्या पण मी घेतलेल्या आहेत. ते बघा खूप भारी वाटते, छान वाटते त्या बांगड्यांची. मेन ना त्याच्यामध्ये ही जी बांगडी आहे ना, त्या काश्मीरी बँगल्स म्हणून आल्या होत्या बघा आपल्याकडे. खूप अप्रतिम आहेत आणि इतक्या छान आहेत ना, आणि घातल्यानंतरही पण हातामध्ये अप्रतिम वाटतात, मस्त. आपण कुठल्याही साडीवर हे मॅच करू शकतो आणि घालू शकतो. आणि शिवाय नाही का, जर आपल्याला ह्या रंगीत घालायच्या नसतील तर आपण फक्त इतकीच बांगडी जरी घातली ना तरी हातामध्ये खूप छान दिसतं. एका हातामध्ये ह्या काश्मीरी बँगल्स आणि एका हातामध्ये वॉच, इतकं अप्रतिम कॉम्बिनेशन दिसतं ना, खूप मस्त वाटतं. बघू शकता, ह्या काश्मीरी बांगड्या पण खूप छान आहेत आणि ह्याच होत्या त्या मला आवडणाऱ्या बांगड्या. खूप भारी आहेत, मस्त आहेत. तर सर्व बांगड्या मी तुम्हाला माझ्या दाखवलेल्या आहेत आणि अजून भरपूर आहेत माझ्याकडे काचेच्या बांगड्या. त्या पण घरी राहिलेल्या आहेत तिथे, सोबत जेवढ्या आणल्या तेवढ्या तुम्हाला मी दाखवल्या. आणि हे काही माझ्याकडचे कडे आहेत जे आपण कधीतरी नाही का, ग्रीन बँगल्स नाही घातल्या तर हे कडे आपण एक ज्यावेळेस घालतो ते आहेत काही. आणि सर्वात जास्त आवडणारी बांगडी म्हणजे हीच, मला खूप आवडल्या आहेत त्या. आणि तुम्ही पण अजून काश्मीरी बांगड्या घेतल्या की नाही कमेंट करून मला सांगा. आणि यातल्या तुम्हाला कोणत्या बांगड्या आवडल्या ना ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता, मी वेअर करून पण दाखवलेल्या आहेत. खूप छान आणि मस्त वाटतात ना ह्या बांगड्या, इतक्या भारी. आणि त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे, मस्त. तुम्ही पण घेतल्या नसतील तर नक्की घ्या ह्या काश्मीरी बांगड्या. हाऊस ही एकदाच होत असते, नक्की घ्या. आणि यातल्या कोणत्या आवडल्या त्या नक्की कमेंट करून सांगा. तर चला, बाय सर्वांना, भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.